आहे 25 डिसेंबर. आज क्रिसमस आहेच, पण त्याचबरोबर आमच्याकडे पुष्करचा बर्थडे सुद्धा असतो. त्याच्यामुळे दरवर्षी 25 डिसेंबर आमच्यासाठी एक्स्ट्रा स्पेशल डे असतो आणि बर्थडे म्हटल्यानंतर सेलिब्रेशन तर हवंच. सो आज मला लंचसाठी आराम आहे. आई पप्पा सुद्धा सकाळीच आले. सो आज आम्ही जेवण बाहेरनं मागवलेलं आहे आणि थोडंसं काल रात्री मी आणि राहूने डेकोरेशन करून एक मिडनाईट सेलिब्रेशन सुद्धा पुष्करच्या बर्थडेचं केलं होतं. आणि आई पप्पा सकाळीच आले बर्थडे विश करायला मला. आणि आता राहू बरोबर त्यांचं खेळणं सुरू झालेलं आहे. जसं मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं, आई पप्पा खूप बिझी आहेत सध्या शूटिंग मध्ये. दोघांचे सिरियल सुरू आहेत. काय लावलेलं? हा, ते दाखवलं ना आपण ब्लॉगच्या सुरुवातीला. म्हणजे पुष्करचा बर्थडे आहे म्हणून आम्ही आलो हे खरं आहे, पण ह्याच्याशी आधी खेळणं हे महत्वाचं. येस. आणि आज सुट्टी पण आहे. हो, म्हणजे आज ना सुट्टी पण आहे. तिचा वाढदिवस आहे म्हणून सुट्टी घेतली आज. आज होतोय सुट्टी. बाबीच्या वाढदिवसाला सगळ्यांना सुट्टी असते. येस. आणि खास सुट्टी मागितली का? येस. हो, बोलवलं होतं शूटिंगला. दिवस नाही जायचं आहे घरी. मला घरी जाऊन यायचंय. पुष्करचा बर्थडे आहे त्यामुळे जरा म्हटलं जाऊन येते. येस. 398 ब्लॉग आहे का? अच्छा. ह्याच्याकडे सगळं हे असतं, हिशोब असतो. तो सांगतो. 400 ब्लॉग झाला 2 दिवसांनी. आम्ही त्यालाच विचारतो सकाळी आज कितवा ब्लॉग आहे रे. मग ते एडिट करतात. 27 ला आपले 400 ब्लॉग कंप्लीट होतील. माहिती आहे बरोबर. 400 ब्लॉग म्हणजे नवीन अचिव्हमेंट परत ती एक. 400 ब्लॉग. 400 ब्लॉगची. 400 दिवसात 400 ब्लॉग. असा खोकला एवढा फास्ट ब्लॉग नाही आलेलो. हो ना. आता मेजूमावशीचा पण फोन आला होता. तिला पण असाच खोकला जाणवतोय. व्हायरल क्लायमेट. हा, क्लायमेट मुळे असू शकतो. काही वेळेला काय होतं ना, एकदम गरम व्हायला लागतं. हो. आणि मग एकदम थंडी. पण इथे थंडी आहे थोडी. तिथे नाहीये ना एवढी? नाही, एवढी नाहीये. बाहेर पडल्यानंतर जाणवते, म्हणजे रस्त्याने येताना वगैरे ते. पण तिकडे ह्याच्यात नाही. ठाण्याला अशी एवढी नाही वाटत. ओके. आणि आई पप्पांनी हे खास गिफ्ट, माझं फेवरेट चॉकलेट आज आणलं आणि ते मला दिलेलं आहे. आणि हे अजून एक स्पेशल गिफ्ट दिले. हे ऑब्विसली थोडंसं पर्सनल गिफ्ट आहे त्यामुळे दाखवू शकत नाही. बर्थडे स्पेशल. बर्थडे गिफ्ट स्पेशल आहे, पण ज्याच्यात दिलंय ते एन्व्हलप खूप स्पेशल. हो, ते एन्व्हलप खूपच मस्त आहे ते. आणि आम्ही तेच म्हटलं पुष्करला ना काहीतरी ते उपयोगी पण पडेल, तुला पेपर्स किंवा हे ना. हो, मस्त आहे ते ठेवायला. हे सेफली ठेवून देतो. आणि ही ऑर्डर आलेली आहे. मी आज स्पेशल सगळं झालं का? हो, सगळं आलं. म्हणजे नॉनव्हेज व्हेज दोन्ही आलं. नॉनव्हेज व्हेज दोन्ही आलं. हे माझं गाडीचं कव्हर आहे. कव्हर कसं काढतो गाडीचं, असं करून तसं काढ ना. ते हळूच काढायचं. बरोबर. आता बरोबर. आई पप्पांनी दिलेलं गिफ्ट थोडंसं मला पण द्या. तुला का रिटर्न गिफ्ट? रिटर्न गिफ्ट. आम्ही काल रात्री मी आणि ते आज फक्त पुष्करसाठी नाही. पुष्कर नाही, माझं आहे ना ते गिफ्ट फक्त. आज पुष्कर. पण काल रात्री आपण पॅपीला एवढं सरप्राईज दिलं, सगळं बलून तुला रिटर्न गिफ्ट नाही. हा, मगाशी तुम्ही थोड्या क्लिप्स मध्ये पाहिलं असेल, पण असं हे डेकोरेशन केलं होतं काल अंकिता आणि राहूने. अजून सुद्धा आहे ते बलून्स वगैरे लावले होते. सॅन्टाने गिफ्ट दिले. अच्छा, हे सॅन्टाने गिफ्ट दिले राहूला स्पेशल. काय आहे ते दाखव. हो, मस्त दिले रे सॅन्टाने गिफ्ट तुला. रायटिंग पॅड आहे का? अच्छा, करून दाखवणार. असं लिहिलं. अरे 2 लिहिलं. हे 1 लिहिलं. मस्त. मग तू आता सम सॉल्व करू शकतो, अभ्यास करू शकतो याच्यात. सांता क्लॉज आला होता का तुला द्यायला? वाव, असं कॅप मध्ये दिलं का? मस्त आहे. आम्हाला पण द्यायला पाहिजे काहीतरी गिफ्ट. तुम्ही काय लहान आहात का?
पण त्याला माहिती नव्हतं का तुझ्या बाबाचा बर्थडे आज? नाही. बाबासाठी नाही गिफ्ट दिलं काही? आणि हे काल राहू आणि अंकिताने ग्रीटिंग बनवलं होतं. असं इथे मेसेज दिलाय, हॅपी बर्थडे माय डॅड, केकचं कटआउट आणि थोडंसं असं डेकोरेशन करून छान असं ग्रीटिंग बनवलं होतं. स्नोमॅन आहे का? मस्त. अच्छा. आणि इथे असं एक हॅपी बर्थडे बाबा असा मेसेज करून छोटंसं एक डेकोरेशन केलं होतं. ऍक्च्युली हे सगळं करताना माझा प्रॉब्लेम असा झाला होता की पुष्कर कंटिन्युअस घरी होता, त्याच्यामुळे मला काहीच असं बाहेरनं जाऊन घेऊन येऊया, कारण त्याला काहीतरी पण उलट जास्त क्रिएटिव्ह आहे ना हे, हा, स्वतःच्या हाताने बनवून ते क्रिएट करून. त्यामुळे मी ऑफिसला आत बसलो होतो, दार लावून घेतलं होतं यांनी आणि बाहेर हे सगळे डेकोरेट करत होते. आणि राहूने मला सांगितलं होतं की अजिबात बाहेर यायचं नाही 12 वाजेपर्यंत यायचं नाही. आणि थोडंसं काय झालं मग, हॅपी बर्थडे वगैरे काहीच नसल्यामुळे आणि यावेळेला राहू खूप एक्सायटेड होता की हे सगळं करायचंय बाबाच्या बर्थडेला, त्याच्यामुळे मग त्याला जसं हवं होतं. मग राहूचं बरंचसं क्राफ्टचं सामान अवेलेबल होतं घरी, मग त्यातनंच त्याला मी थोडंसं काहीतरी ड्रॉइंग काढून दिलं, मग त्याने तो मेसेज लिहिला. मग हॅपी बर्थडे सुद्धा आम्ही त्याचा एक क्राफ्टचा जो पेपर होता त्याच्यावरती हॅपी बर्थडे बाबा, बलून्स होते घरात, जेवढं होतं क्रिएटिव्ह डेकोरेशन ह्याने असं छान मस्त वाटलं. सरप्राईज राहूने बाहेर आल्या एकदम ते बलून्स डेकोरेशन बघून मस्त वाटलं काय. आणि पुष्करची बहीण सुद्धा आली होती का, ती ब्लॉग मध्ये येत नाही त्यामुळे ते काही शूट केलं नाही, आम्ही शूट नाही केलं. पण मग रात्री ते दोघं सुद्धा म्हणजे ती आणि तिचा नवरा सुद्धा आले होते केक घेऊन. मग त्या दोघांना मी लपवून ठेवलं होतं टेरेस मध्ये की येऊ नका. आणि मग असं मस्त एक खरंच सरप्राईज दिलं गेलं बर्थडे सेलिब्रेशन. असं झालेलं आहे. आता बघूया पुढचे प्लॅन्स अजून काय होतात ते. तर आई आणि अंकिता खाणार आहेत व्हेज आणि मी आणि पप्पा खाणार आहोत नॉन व्हेज. राहू पण व्हेज. तर पप्पांना हे बोंबील फ्राय फेवरेट आहे त्यांचं, त्यानंतर चिकन रस्सा आणि भाकऱ्या आणि अजून काय मागवलं. नाही हा चिकन मसाला, ग्रेव्हीची भाजी, पांढरा रस्सा. ह्यात कोल्हापुरी चिकन आमचं फेवरेट आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, त्यामुळे पांढरा रस्सा मागवला इथे. आणि हे सगळं व्हेज आहे. पनीर बटर मसाला, बटर रोटी मागवली आहे, बिर्याणी मागवली आमच्यासाठी आणि यांच्यासाठी भाकऱ्या मागवल्या. ओके. राहू काय म्हणत होता? राहूला पहिले हवी आहे बटर रोटी. अच्छा. आणि ही पण कधीतरी बरं वाटते, घरी आपलं गप्पा होतात. रेस्टॉरंट असणार सगळीकडे, सुट्टी आहे काय. सकाळपासून आम्ही ह्याच्यातनं आलो ना, सगळीकडे गर्दी दिसते. पण वातावरण मस्त असतं, लाइटिंग, डेकोरेशन आणि थंडी त्यात. आम्ही चहा प्यायला थांबलो होतो ना रस्त्यात, पुढे मुद्दाम ते वाजलं, असं थंडी वाजत होती आणि मी 3 कप चहा प्यायला. हो का? चहा बाज होता मी आमच्या आणि इथे. चहा त्याचा कप एवढासा असतो रे पुष्कर, हो, त्यामुळे मग तो इतका मोठा संपतो. तो मटका चहा का? नाही मटका चिकन मसाला. वास तरी मस्त येतोय ना, जणजणे. लगेच ग्रीन चटणी मसाला आहे वाटतं ना. हो. आणि पांढरा रस्सा फेवरेट आमचा. आणि आपला तांबडा रस्सा म्हणू शकतो. नाही, हे काहीतरी वेगळंच आहे, कोल्हापुरी तांबडा रस्सा आहे, त्यात थोडेसे चिकनचे पीस आहेत. हो. वाचलंस का त्याच्यात? हो. एरवी तू नुसतं चिकन मागवतो ना, तो फक्त रस्सा येतो. आणि हे बोंबील फ्राय, रवा फ्राय आहेत ना, बोंबील रवा फ्राय. आणि चिकन लॉलीपॉप आज मस्त नॉनव्हेज बेत केलेला आहे पप्पा आणि माझ्यासाठी. आम्ही दोघंही नॉन व्हेजिटेरियन आणि अंकिता आणि आई प्युअर व्हेजिटेरियन. मस्त भाकऱ्या, मस्त असा ताव मारणार आहोत आम्ही. आज पूर्ण दिवस तुझा आहे. हो, मग काय, सगळं स्पेशल. पप्पा थँक्यू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. हा काय रे? हा, तुझं झालं का व्यवस्थित? अच्छा. केक दिलास का त्यांना? बलून द्या त्यांना खेळायला. म्हणावं आमचं डेकोरेशन मधले बलून तुम्ही घेऊ शकता खेळायला. तू आणि आई घे ना, हे काय आमचं घेते ना. आणि आम्हाला व्हेज मध्ये मस्त गरम गरम बटर रोटी, पनीर बटर मसाला, चीज सब्जी, कबाब, सलाड, रायतं आणि नंतर बिर्याणी. झणझणीत तिखट लंच झाल्यावर आता हे फेवरेट चॉकलेट जे आई बाबांनी आणलंय ते आता ओपन करतो आणि सगळ्यांना हे आता देतो. स्वीट म्हणून. आज वेगळं स्वीट नाही, हेच. हो, हेच.
घरीच आहोत. आज घरीच सगळा वेळ घालवलेला आहे. म्हणजे मोस्टली आम्ही बर्थडेजना रेस्टॉरंटमध्ये वगैरे जातो, पण यावर्षी जरासा चेंज. घरीच आहोत, घरीच सेलिब्रेट केला आणि आता पुढचं सेलिब्रेशन सुद्धा आम्ही घरीच करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. हो, जास्त वेळा घरीच म्हटलं ना. घरीच. पण ठीक आहे, छान सुट्टी जरा होती, आराम मग काय तर. आणि परत सॅटर्डे संडे येतोच आहे वीकेंड, तेव्हा काय आहे. कापूर लावलाय, मस्त प्रसन्न वाटतं कापूर लावल्यावर ना. मस्त वाटतं, खूप छान वाटतं. चॉकलेट कुठे ठेवले ते? कोणतं? फरेरो रोशर संपलं. हे बघ, संपला, डब्बा रिकामा. वा. एका दिवसात फरेरो रोशर संपलं. असं नाही, ते रात्रीपर्यंत टिकायला हवं होतं. राहूने खाल्ले का तू अंकिता? तू पण ना. तर माझ्या बर्थडेचे चॉकलेट्स संपलेले आहेत. राहू आणि अंकिताने फस्त केलेत. ते दुपारी फस्त केलेले, दुपारी बसून वाटतं खाल्लेत. फराळच केला की काय? अजून एक आहे बघ राहू आहे तर. कुठलं? ते सिल्क आहे. सिल्क ते घेतो आता. मिळालं. अंकिताचे आई बाबा सुद्धा आलेले आहेत मला बर्थडे विश करायला. आत्ताच आलेत ते. हॅलो हॅपी बर्थडे. थँक्यू. अंकिताच्या आईबाबांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे. याचा अनबॉक्सिंग आता राहू करणार आहे. सो बघूया आपण काय गिफ्ट दिलंय ते. टेप लावले ना. बघ काय त्याच्यात. वॉलेट. सो मस्त नवीन वॉलेट मिळालेला आहे बर्थडेच्या दिवशी आणि अंकिताच्या आई बाबांनी हे गिफ्ट दिलेलं आहे. कलर मस्त आहे ना. कलर मस्त आहे. आता मी माझं जे वॉलेट आहे ते आता चेंज करणार आहे. तुम्ही एका ब्लॉग मध्ये बघितलं ते मला यूज करायला. ते थोडंसं फाटले आता ते टाकून देऊया आपण. नवीन आता चेंज करूया. अरे ऑलरेडी त्याचे 100 रुपयाची नोट आहे. हो, मग ते रिकामं नसतं द्यायचं ना. पाकिट कधीच रिकामं नाही द्यायचं. थँक्यू. मस्त बाबा आई तुम्हाला थँक्यू सो मच. ब्लॉग बघतील उद्या. हा.